अहमदनगरी, इथे उलगडेल गाथानगरशी. इथे घेता येईल शोधनगरचा, रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सर्वसामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर. जिंदगी का साथ निभाता चला गया. नमस्कार नगरकर, अहमदनगरी चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. जसं आपण जाणतातच आज 44वी पुण्यतिथी आहे श्री मोहम्मद रफी साहेबांची. तर याच दृष्टीने आपल्याला एक नगरमधलं एक सांस्कृतिक क्षेत्रातलं एक जबरदस्त नाव सुहासभाई मुळे हे आज आपल्याला आपल्या चॅनलसाठी लाभलेलं आहे. सर नमस्कार. प्रथम तुमचं मोहम्मद रफी सरांच्या बाबतीत तुम्ही आवर्जून कोणता गुण सांगताल त्यांना? कलेच्या प्रांतामध्ये असं होतं की थोडीशी शोहरत जर मिळाली माणसाला, थोडीशी दौलत, थोडीशी शोहरत, थोडीशी इज्जत, तर तो मनुष्य त्याची जागा सोडतो. हे कलेच्या प्रांतामध्ये अनेक जणांनी अनुभवलं असेल. परंतु एक साधा सरळ आणि ज्याचे पाय नेहमी मातीचेच राहिले असा एक गंधर्वीय स्वर्गीय कलाकार म्हणून मोहम्मद रफी साहेबांचं नाव घ्यायला पाहिजे. त्यांचा तो जो गुण आहे, इंग्रजी आपल्या हिंदीमध्ये एक शेर आहे कि झूठ कहते हैं लोग कि संगत का हो जाता है असर. झूठ कहते हैं लोग कि संगत का हो जाता है असर, हमने तो आज तक कांटों को महकते हुए नहीं देखा. याचा अर्थ असा की त्या माहोलमध्ये राहिल्यानंतर त्या संगतीचा असर होतो हे चुकीचं आहे. ज्याच्या अंगामध्ये जे गुण आहेत ना, साधेपणाचे, कलेप्रती असलेले निष्ठेचे, त्याचं जर नाव घ्यायचं असेल तर मोहम्मद रफी साहेब. खूप सुंदररित्या तुम्ही मोहम्मद रफी साहेबांचे काही गुण सांगितले. मी अजून एक तुमच्या मनातला प्रश्न किंवा मनापासून तुम्हाला त्यांचं असं कोणतं गीत आठवतं किंवा तुम्हाला एक मनापासून त्यांचा एखादा कोणता प्रसंग आठवतो की तो तुम्हाला मनाला दिल को, म्हणजे हिंदीत म्हटलं तर दिल को छू गया वाला जो प्रसंग आहे तो तुम्ही सांगावं. रफी साहेबांनी हजारो स्वर्गीय अशी गाणी दिली. त्यामुळे त्याच्यातलं एखादं गीत सांगणं की मला हे गाणं आवडतं किंवा ते गाणं आवडतं अशी ही अशक्यप्राय गोष्ट आहे. जसं आपण एखाद्या जड जवाहिराच्या भरगतच्या असं दुकानात जर गेलो आणि तुम्हाला जर का अशी अट घातली की त्या जड जवाहिराच्या भरगतच्या अशा दुकानातून तुम्ही 5 मिनिटात खरेदी करून बाहेर पडा, तर ती जशी अशक्य गोष्ट आहे तशी रफी साहेबांच्या बाबत आहे. त्यांचा कलेचा प्रांत, त्यांचं सृजन, त्यांच्या कलाकृती म्हणजे एखाद्या जड जवाहिराचं भरगतचं असं मोठा मॉल आहे, दुकान नाही म्हणणार मी, त्या मॉलमधून त्याला निवडायचं की हे गाणं रफी साहेबांचं आवडतं हे म्हणणं म्हणजे अशक्य अशी गोष्ट आहे. मुळात काय की आमची जी पिढी होती म्हणजे त्या पिढीला मी काय असं काही फार जुनाट, खूप अगदी फार प्राचीन असं नाही म्हणणार, परंतु 60 ते 70चं जे दशक आहे, 60 ते 70चं दशक आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीच्या संगीतामधलं सुवर्णयुग होतं. आणि सुवर्णयुग असायचं कारण असं होतं की उत्कृष्ट गीतकार मजरू सुलतानपुरी, साहिर लुधियानवी, राजेंद्र कृष्ण, लक्ष लालपुरी, कैफी आझमी आणि त्या गीतकारांच्या सुंदर अशा शब्दांना न्याय देणारे सरस्वती पुत्र असलेले संगीतकार म्हणजे मदन मोहन, S.D. बर्मन, त्यानंतर आवर्जून नाव घ्यावं असे हेमंत कुमार, कल्याणजी आनंदजी, ही जी माणसं होती, नौशाद साहेब, तर हे कॉम्बिनेशन, या सगळ्यांचं कॉम्बिनेशन आणि त्यावेळेसचे रफी, मुकेश, लता, हेमंत कुमार. कलेच्या प्रांतामध्ये अशी गोष्ट असते की आयडॉल हा जो काही कन्सेप्ट आहे की त्या आयडॉलपदी ती व्यक्ती जाऊन बसल्यानंतर मला असं वाटतं की आता उदाहरणच घ्यायचं तर आपण लता दीदींचं उदाहरण घेऊ शकतो की लता दीदींच्या बाबतीत म्हणजे मी स्वतःला भाग्यवान समजतो की साक्षात लता दीदींचा सहवास मला 2 वेळेस लाभला. म्हणजे माझी त्यांची प्रत्यक्ष भेटून आम्ही 2-2, 3-3 तास त्यांच्याशी गप्पा मारत बसलो वैयक्तिकरित्या. तेव्हा जाणवलं काय की त्यांची कलेप्रती असलेली निष्ठा आणि उत्कृष्टतेच देण्याची क्षमता
ही जी गोष्ट होती, त्यामुळं आज 50-60 वर्षानंतर सुद्धा त्यांची जी गाणी आहेत ती आपल्याला एकदम पाठ फुलासारखी टवटवीत वाटतात. जणू काही आत्ताच घडलंय काहीतरी, इतकी ती टवटवीत वाटतात. आणि त्याच्या तुलनेमध्ये आजकालच्या संगीताकडे, गीतांकडे जर आपण वळालो तर 50-60 वर्षाचा इतिहास जे गाणं पुसू शकत नाही, तर आजची गाणी 50-60 मिनिटं सुद्धा लक्षात राहत नाहीत. कारण का, तर त्याला अर्थ नाही, भाव नाही, नुसता कल्ला आणि संगीताच्या नावाखाली मिरची कांडप मशीन, धाकचिक धाकचिक धाकचिक, ह्या ज्या गोष्टी आहेत या आपल्या भारतीय संगीताला अधोगतीकडे नेणाऱ्या ठरल्या. म्हणजे हे उद्गार तर साक्षात लता मंगेशकरांच्या तोंडातून मी ऐकले. त्यांच्या घरी मी गेलो होतो तेव्हा ते म्हणाले की आमच्या वेळेस गायकाला थोडीशी उसंती मिळावी म्हणून मध्ये मध्ये संगीतकार त्याला समर्पक आणि सुंदर असे संगीताचे वाद्याचे तुकडे टाकत होते. आज असं झालंय की वादकाला उसंत मिळावी म्हणून मध्ये मध्ये काहीतरी कल्ला पुकार केला जातो. म्हणजे याच्यावरनं आपल्याला दर्जा किती घसरला आहे हे समजायला योग्य होईल. आणि आयडॉल म्हणताल तर मोहम्मद रफी यांना हिंदी चित्रपट सृष्टीतल्या संगीतातला तानसेन म्हणतात. आणि तानसेन असं का म्हणतात, तर त्यांचा जर प्रांत आपण बघितला तर शास्त्रीय गायकी, त्याच्यानंतर रोमॅन्टिक सॉन्ग, सॅड सॉन्ग, भजन किंवा एखादं उडत्या चालीचं गाणं किंवा गझल किंवा कव्वाली, असा एकही प्रांत ठेवला नाही रफी साहेबांनी की त्या ठिकाणी त्यांनी हुकूमत गाजवली नाही. त्या काळात सर्वांना आठवत असेल की बिना का गीतमाला फार फेमस होती. आणि बिना का गीतमालामध्ये सरताज गीत नावाचे जे काही पायदान होते त्याच्यावरती गाणे येणं म्हणजे मोठ्या प्रतिष्ठेचं समजलं जायचं. तर त्या काळामध्ये सलग 20 वर्ष मोहम्मद रफी साहेबांनी राज्य केलं. याच्यावरून आपल्याला त्याचा दर्जा समजून येतो. धन्यवाद सुहासजी, फार सुंदर तुम्ही एक्सप्लेनेशन दिलं आणि फार सुंदर ज्या मोहम्मद रफीजींच्या काही जुन्या गोष्टींना उजाळा दिला तुम्ही. एक शेवटचा आणि छोटासा प्रश्न की अंदाजे तुमचं वय 50 असेल, पण तुमच्या एक 50 वयाच्या माणसाला आणि एक साधारण रेग्युलर माणसाकडे बघितलं त्यात जो फ्रेशनेस तो तुमच्यात आहे तो त्या माणसात कधी दिसला नाही. तर त्याचा एक राज आम्हाला अहमदनगरी चॅनल थ्रू पूर्ण नगरकरांना सांगावं ही विनंती. गोष्ट अशी आहे बरं का की वय म्हणजे एज इज नथिंग बट अ नंबर असं म्हणलं जातं. एज इज नथिंग बट इट्स अ नंबर. हे अगदी बरोबर आहे, कारण तुमची वृत्ती, प्रवृत्ती, तुमची आनंद घेण्याची क्षमता, तुम्ही काय करता याच्यावर ते सगळं काही अवलंबून असतं. त्यामुळं आपल्याला जे गोष्ट आवडती त्या प्रांतामध्ये जर आपण मन रमवलं कशाचाही विचार न करता, म्हणजे हे एक प्रकारचं व्यसन आहे. मी असं म्हणतो की संगीत ही एक नशा आहे आणि नशा असून सुद्धा ती सात्विक आहे. आणि सात्विक नशा संगीतासारखी दुसरी कुठलीही नाही. त्या प्रांतामध्ये मी स्वतःला वाहून घेतलं. त्याच्यातून जो आनंद मिळतो ना तो मला फ्रेश ठेवतो. माझं वय 50 नसून माझं वय 60 आहे. त्यामुळं तरी देखील मी स्वतःला फिट ठेवलेलं आहे, मेंटली पण फिजिकली पण. याला कारण ही गाण्याची आवड. कारण लहानपणापासून मी जे काही तुम्हाला 60 आणि 70च्या दशकाचं उदाहरण घेतलं त्या काळात तर मला संगीत कशाशी खातात तेही समजत नव्हतं. कारण माझा त्यावेळेस जन्म जो झाला होता तो मी अवघा 4-5 वर्षाचा असेल 60-70च्या दशकामध्ये. तर त्यावेळेस मला संगीत माहीतही नव्हतं. तरी देखील ज्यावेळेस माहीत झालं, ज्यावेळेस आवड निर्माण झाली त्यावेळेस ती गाणी आवडायला लागणं आणि आजही तीच आवडणं ही तुमची अभिरुची असते. तुम्हाला कशात रस आहे त्याच्यावर जास्त अवलंबून असतं. आज रफी साहेबांचं जर उदाहरण घेतलं तुम्ही तर मराठी गाणी जी आहेत त्यांची तर तुम्ही जर की ती नीट लक्ष देऊन ऐकली, आज एक गैर मराठी माणूस मराठी गाण्यांचे उच्चार इतके सुंदर पद्धतीने आत्मसात करून इतके सुंदर गाणे म्हणू शकतो. त्यांनी 14 भाषांमध्ये आपल्या भारतातल्या 14 भाषांमधले गाणे त्यांनी भावासह म्हटलेले आहेत. तर म्हणजे आजकालच्या या तथाकथित गायकांनी किंवा गायक जे होऊ इच्छितात त्यांनी याच्यातून काहीतरी शिकलं पाहिजे. हे काही 2 मिनिट्स नूडल अशी रेसिपी नाही की 2 मिनिटामध्ये नूडल्स तयार झाले. त्याच्यासाठी 20-20, 25-25 वर्षाची तपश्चर्या करावी लागते. आपल्या करोनाच्या काळामध्ये जसे घरघर लंगर लागले होते, लोक उपाशी मरू नयेत म्हणून घरघर लंगर लागले होते, तसे या कराओकेच्या माध्यमातून घरघर सिंगर निर्माण झाले. तर घरघर सिंगर निर्माण झाले तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे ती. ते कमीत कमी ते वेड्या वाकड्या पद्धतीने किंवा ना
संगीताकडे वळाले आहेत. परंतु ते करताना त्यांनी त्या संगीतावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आणि लोकांना काय झालंय आजकाल, म्हणजे सगळीकडे गुरु निर्माण झालेत, कराओकेवर गाणं शिकवणारे पण गुरु निर्माण झालेत. ठीक आहे, परंतु शिष्य जे आहेत ते एकदा दोनदा येतात तर त्यांना असं वाटतं आता मीच गुरु व्हायला पाहिजे. तर त्याच्यामुळे ते सुद्धा वेगळी चूल मांडतात लगेच. त्याच्यामुळं जे काही इथून पुढचा जो दर्जा आहे संगीताचा, मला काही त्याचे चांगलं चित्र दिसत नाहीये. म्हणून आपल्याला जे काही जगायचंय हे या जुन्या पिढीकडेच आणि जुन्या काळातले जे नवरत्न होते या रत्नांकडे बघूनच जगायचंय. त्यांचं ऐकूनच मी तर म्हणतो आपण जे तृप्त होतो, ती तृप्ती, ते समाधान हेच आपलं व्हिटॅमिन आहे, हेच आपलं आयुष्याचं सार्थक आहे. म्हणून मी अशा कलाकारांना मी नेहमी कुठल्या सहलीला जात नाही, मोठ्या मोठ्या ठिकाणी देवदर्शनाला जात नाही. परंतु तुम्ही वाचलं असेल मागे पेपरमध्ये आत्ता 15 दिवसापूर्वी उषा मंगेशकरांच्या घरी जाऊन मी त्यांची पाद्यपूजा केली गुरुपौर्णिमेला. तसंच कल्याणजी आनंदजी पैकी आनंदजी बहीणकडे गेलो, त्यांची पण पाद्यपूजा केली. आणि यांच्याशी माझे वैयक्तिक संबंध आहेत याचा मला अभिमान वाटतो. हेच माझे दैवत आहेत आणि म्हणून मी आनंदी आणि सुखी समाधानी असतो. निश्चितच सर, आज अहमदनगरी चॅनलला पण फार तुमचा अभिमान आहे. आणि यातून एकच बोध घ्यावा सर्वांनी की आपले छंद जोपासले गेले पाहिजे. जर तुम्ही छंद जोपासले तर तुम्ही सुहासजी सारखे चिरतरुण दिसतात. धन्यवाद. अहमदनगर मधल्या रसिक मित्रांनो, हा जो अहमदनगर नगरी चॅनल आहे याला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, फॉलो करा. आणि या चॅनलवर जे काही दर्जेदार कार्यक्रम होणार आहेत ते सगळे आवर्जून पहा असं मी तुम्हाला आग्रहाने सांगेन. अहमदनगरी, इथे उलगडेल गाथानगरशी. इथे घेता येईल शोधनगरचा रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सर्वसामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर.